नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. 2 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या महाडमधील महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा शोध अखेर लागला आहे. या विद्यार्थिनीचा केंबुर्ली गावाच्या हद्दीमध्ये झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेतील मृतदेह गुरुवारी आढळला. ही आत्महत्या आहे की कुणी तिला मारून लटकवले याचा तपास आता पोलीस करत आहेत. महाड तालुक्यातील हिरकणीवाडी येथील कोळेसो विद्यालयातील 12वी मध्ये शिक्षण घेणारी प्रिया तुकाराम गोरे ही महाविद्यालयीन विद्यार्थिनी 19 डिसेंबर रोजी सकाळी महाविद्यालयात जाते असे सांगून महाडला आली होती. मात्र संध्याकाळी घरी न परतल्याने तिच्या कुटुंबियांनी प्रिया बेपत्ता झाल्याची तक्रार महाड शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार गेले 2 दिवस तिचा शोध सुरू होता. महामार्गालगत केंबुर्ली नजीक एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ती चालत जात असल्याचे दिसून आले. मात्र त्यानंतर पुढे ती आढळून आली नाही. प्रियाच्या घरच्यांनी गुरुवारी सकाळी केंबुर्ली परिसरात पुन्हा शोध सुरू केला असता नदी किनारी असलेल्या झाडीमध्ये गळफास लावलेल्या स्थितीत तिचा मृतदेह वडिलांना आढळून आला. त्यानंतर त्यांनी महाड शहर पोलीस ठाण्याला याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रियाचे शव महाड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठवून दिले. या अहवालानंतर याबाबत अधिक चित्र स्पष्ट होईल. पोलीस अधिक तपास करत आहेत. महाराष्ट्रातील सुंदर बाग आणि आबालवृद्धांचे आकर्षण असलेल्या पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथील रामबाग या उद्यानाचा पहिला वर्धापन दिन सोहळा आज आहे. या निमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दुबईतील मिरॅकल गार्डनच्या धर्तीवर न्हावेखाडी येथील श्री म्हसेश्वर मंदिर परिसरात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून रामबाग साकारली आहे. या उद्यानाच्या वर्धापन दिनानिमित्त आज सायंकाळी 6 वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा आणि रात्री 8 वाजता वीरभूमी एंटरटेनमेंट प्रस्तुत 70 कलाकारांचा संच पारंपरिक आगरी कोळी गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर करणार आहेत. यावेळी माजी खासदार संजीव नाईक, आमदार रविशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री म्हसेश्वर मंदिर कमिटीचे अध्यक्ष CL ठाकूर आणि रामबाग व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सागर ठाकूर यांनी केले आहे. अलिबाग शहरातील 3 कोटींच्या सीसीटीव्ही प्रकल्पाच्या खर्चावर आक्षेप घेतल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांच्या आपले सरकार पोर्टलवरील तक्रारीची गृह विभागाने दखल घेतली असून तातडीने कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. अलिबाग नगर परिषदेने सीसीटीव्ही खरेदीची किंमत एका स्पॉटसाठी 10 लाख रुपये तर पालघर नगर परिषदेने 1.5 लाख रुपये दाखवली आहे. शासन स्तरावर सविस्तर अभ्यास समिती नेमून शासनाच्या आणि नागरिकांच्या कररूपी पैशांची बचत करणे आणि अव्वाच्या सव्वा किमती सीसीटीव्हीसाठी लावणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून अलिबागचे 3 कोटी 10 लाख रुपये टेंडर रद्द करण्यात यावे अशी तक्रार अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते यांच्या आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईनने केली होती. गृह विभागाने पोलीस खात्याला तातडीने कार्यवाही सुरू करा असे आदेश जारी केल्याची माहिती सावंत यांना देण्यात आली आहे. पनवेल शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ नव्याने अपेक्स ॲडव्हान्स इमॅजिंग अँड डायग्नोस्टिक सेंटर सुरू केले आहे. हे सेंटर डॉ. मीनाक्षी कोकाटे यांनी सुरू केले असून याचे उद्घाटन सुप्रसिद्ध डॉ. गिरीश कुणे यांच्या हस्ते गुरुवारी झाले. यावेळी महापालिकेचे माजी नगरसेवक राजू सोनी, भाजपचे प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, बिपिन मुनोत, नितीन मुनोत, डॉ. जगबाळ, डॉ. मोकल उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी डॉ. मीनाक्षी कोकाटे यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. पोलादपूर तालुक्यातील धैर्य सामाजिक संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त सुरू करण्यात आलेल्या फिरते संग्रहालय या उपक्रमाअंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या चिरेखिंड शाळेत ऐतिहासिक शस्त्र, नाणी, 40 विविध देशातील नाणी, नोटांचे संग्रह प्रदर्शन भरवण्यात आले. या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमासाठी धैर्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ओंकार उतेकर, शिक्षक वृंद ज्ञानेश्वर उतेकर, मुख्याध्यापक सीताराम जाधव, सर्व विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. शिक्षक ज्ञानेश्वर उतेकर यांनी विद्यार्थ्यांना संस्थेच्या सामाजिक कार्याबाबत माहिती दिली. तसेच
संस्थेचे सर्व विद्यार्थ्यांनी शाळा व्यवस्थापन समितीतर्फे आभार व्यक्त केले। अध्यक्ष ओंकार उतेकर यांनी विद्यार्थ्यांचे या संग्रहालय उपक्रमातील वस्तूंची माहिती दिली। या विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी हा आणखी एक स्तुत्य उपक्रम तालुक्यात सुरू केल्याबद्दल ग्रामस्थांनी संस्थेचे आभार मानले। सद्गुरू वामनबाबा महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत श्री नवनाथ सेवा मंडळ योगीनगर तळोजे धोंडली यांच्या वतीने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह आणि श्री दत्त जयंती उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे। त्या अनुषंगाने परमपूज्य योगीराज यशवंत महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 25 वर्ष अखंड सुरू असलेल्या रौप्य महोत्सवी वर्षातील संगीत महोत्सवामध्ये दुसरे पुष्प ख्यातनाम गायक पंडित उमेश चौधरी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका स्वरांगी मराठे काळे यांच्या शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाने गुंफले आणि त्या अनुषंगाने रसिकही या गायनात रमले होते। यावेळी अत्यंत सुरेख गायनाची आणि श्रीदत्त सेवेची रसिकांनी प्रशंसा केली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांची उपस्थिती लाभली। पेण तालुक्यातील मळेघर आदिवासी वाडीवरील 3 वर्षीय बालिकेवर बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी आरोपी आदेश पाटील यास जिल्हा मुख्य न्यायाधीश अजय राजदेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। पेण तालुक्यातील मळेघर आदिवासी वाडीवरील 3 वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती। 20 डिसेंबर 2020 ही घटना घडली होती। जिल्हा पोलिसांनी आरोपी आदेश पाटील याला अटक केली। आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून अलिबाग येथे एका गुन्ह्यात शिक्षा भोगत होता। पॅरोलवर तो घरी आला असताना त्याने हे कृत्य केले। या खटल्यातील आरोपी आदेश पाटील याच्यावर दोष सिद्ध झाले। सरकारी पक्षातर्फे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडताना आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी केली होती। जिल्हा मुख्य न्यायाधीश अजय एस राजदेकर यांनी या प्रकरणी बुधवारी शिक्षा सुनावली। न्यायालयाने आरोपी आदेश पाटील याला न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला जीवे ठार मारल्याप्रकरणी दोषी मानून जन्मठेपेची शिक्षा आणि 5,000 रुपये दंड तर जर दंड भरला नाही तर आणखी 6 महिने कारावास अशी सुनावली। देशात आणि राज्यात सध्या JN1 हा कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळून आला आहे। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली। राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रिक आणि फायर ऑडिट करण्यात यावे। त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेड्स सज्ज ठेवावेत। नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे। राज्यभरातील यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली। मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ही बैठक घेतली। त्यामध्ये आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्यासह सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच इतर संबंधित विभागाचे या बैठकीत अधिकारी सहभागी झाले होते। सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमामुळे लोकप्रियता लाभलेले स्पर्धक अलिबागची मुग्धा वैशंपायन आणि रत्नागिरीमधील प्रथमेश लघाटे यांनी लग्नगाठ बांधली असून त्यांच्या लग्नाचे फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले आहेत। मुग्धा आणि प्रथमेश यांचे लग्न रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे झाले। प्रथमेश आणि मुग्धाने काही महिन्यांपूर्वी त्यांचे नाते अधिकृत केले होते। आमचं ठरले म्हणत सोशल मीडियावर त्यांनी नात्याची कबुली दिली। त्यानंतर त्यांनी 5 नोव्हेंबरला पारंपरिक पद्धतीने साखरपुडा केला। अखेर गुरुवारी ते लग्न बंधनात अडकले। त्यांच्यावर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत। जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरची डेडलाईन दिली आहे। या पार्श्वभूमीवर सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटीत दाखल झाले। या शिष्टमंडळात मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, संदीपान भुमरे यांचा समावेश होता। यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की सरसकट आरक्षण देणे शक्य नाही। जरांगे पाटील यांनी 24 तारखेचा आग्रह धरू नये। विधानसभेचे सत्र कालच संपले, त्यात आरक्षणावर 4 दिवस चर्चा झाली।
मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक चर्चा केली. मागे दिलेले आरक्षण टिकले नाही, म्हणून सर्व बाजूने विचार करून आणि कायद्याने टिकणारे आरक्षण दिले जाईल. नोंदी असलेल्या संबंधित नातेवाईकांना आणि सर्व रक्तातील सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळेल, पण मामाला किंवा मावशीला प्रमाणपत्र मिळावे असे करता येणार नाही. महिलेवरून तिच्या मुलांची जात ठरत नाही, तर वडिलांच्या दाखल्यावरूनच मुलांची जात ठरते. मुलीकडे सोयरे रक्ताच्या नात्यात येत नाहीत, ते कायद्यात बसत नाही, त्यामुळे त्यांना आरक्षण देता येत नाही, असे स्पष्ट करून न्यायाधीश शिंदेंच्या अध्यक्षतेखाली काम सुरू आहे. शेवटच्या माणसांची नोंद बघेपर्यंत कार्यवाही चालूच राहणार. महिना दीड महिन्यात हा प्रश्न निकाली लागेल, असे महाजन यांनी सांगितले.